आज आपण तोडणार आहोत चुक्याची भाजी। तर पाहू शकता ही छोटीशी कुंडी आहे, पण यामध्ये सुद्धा चुका आलेला आहे। आणि माझ्याकडे चुका खूप असल्यामुळे ते काय होतं, चुक्याचे जे बी आहे ते जास्त होतं आणि ते उपटून मातीमध्ये टाकलं जातं। ते लावायची सुद्धा गरज पडत नाही, इतकं चुका हा कोणत्याही कुंडीत येतो, त्याच्यामुळे परत परत लावायची सुद्धा गरज पडत नाही। तर असा हा चुका आज आपण याची भाजी करणार आहोत। तर या कुंडीतला आपण हे तोडून घेतलेलं आहे। तर आता चला दुसऱ्या कुंडीतला आपण तोडून घेऊया। खरं तर या कुंडीमध्ये ना खूपच जास्त असा मोठा झालेला आहे। एकाच कुंडीतली भाजी आपल्याला पुरेशी होती, पाहू शकता एवढा मोठा मोठा असा उंच असं झालेला आहे। आणि हे ग्रो बॅग आहे 12x12ची, यामध्ये चुका खूप छान येऊ शकतो। तुम्ही जर ट्राय केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरच्या घरी चुका नक्कीच आपल्याला, आणि उन्हाळा सुरू झाला की आंबट भाजी खावं वाटते, तर त्यासाठी ही अतिशय पौष्टिक अशी ही चुक्याची भाजी आज आपण करणार आहोत। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा। घरच्या घरी आपण असं हे टेरेस गार्डन केलेलं आहे, अतिशय छान। आणि म्हणजे ह्या गार्डन करण्याच्या पाठीमागं व्यायाम आहे, आणि म्हणजे आनंद वाटतो। सकाळी संध्याकाळी पाणी टाकतो, त्याच्यामुळे थोडासा व्यायाम होतो आणि खूप छान असं गावाकडची फिलिंग येते। त्याच्यामुळे हे टेरेस गार्डन मी बनवलेलं आहे। तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि याच्यावर कोणतीही फवारणी केलेली नाही, ऑर्गॅनिक आपल्याला भाजीपाला घरच्या घरी मिळतो। तर नक्की तुम्ही पण ट्राय करा। आणि हे त्याच कुंडीमध्ये हे लिंबाचं रोप लावलेलं आहे, त्याला एक लिंबू पण आलेला आहे। आणि एकदा का माती आणली, परत परत जे आपण झाडं लावतो त्याचा पाला पाचोळा खूप तयार होतो, परत मातीसुद्धा आणायची गरज पडत नाही। हा तिसऱ्या मजल्यावर मी केलेला आहे टेरेस गार्डन। तर एकदा माती आणली की परत परत आणायची गरज पडत नाही, कारण तीच मातीमध्ये आपण जो कचरा असतो आपला किचनचा कचरा वगैरे आपण सगळा गोळा करतो आणि एका याच्यामध्ये साठवतो, आणि तोच आपण खाली फक्त एक अर्धा फूट माती